सोपं घेतलं ना, एकदम सोपं घ्यायचं मस्त. तर तुम्हाला काय वाटणार, अरे काय मस्त फिजिक्स आहे, त्याचा काय उपयोग नाही. इट इज अ वेस्ट ऑफ युअर टाइम. तुम्ही टाइम वेस्ट करायला आलाय का इथं? ओके, टाइम युटिलाइज करायला का नाही? तुम्ही घरी सॉल्व्ह करा ना, सोपं घ्या. तर प्रॉब्लेम काय दिले बा, इफ मोमेंटम ऑफ बॉडी, इफ मोमेंटम ऑफ बॉडी of mass m increase by 20%, then its kinetic energy increase by. ओके, मग आपल्याला फॉर्म्युला पाहिजे कायनेटिक एनर्जीचा. कोण सांगणार पहिल्यांदा सांगा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला इन टर्म ऑफ मोमेंटम. कायनेटिक एनर्जीचा मी ई म्हणतो. काय असतं मोमेंटम मध्ये फॉर्म्युला? एनी वन ऑफ यू? अरे तुम्हाला येत नाही काय फॉर्म्युले? बघा आणि सांगा. M9 p² अपॉन 2m. हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे, बरोबर. इन्क्रीज बाय 20% म्हटलं ना, असं ज्यावेळी प्रॉब्लेम आहे 20%, 30% असं येईल, तर त्यावेळी P1 घ्यायचं 100. मोमेंटम पहिल्यांदा किती होतं? 100. त्यावेळी एनर्जी किती होती? E1 कायनेटिक ऑल्सो 100 ई होती, बरोबर. P2 हा किती आहे? इन्क्रीज बाय 40% म्हणजे किती? 20% म्हणजे किती? इन्क्रीज बाय 120 झालं, बरोबर. 120p. अंडरस्टूड. तर E2 फाइंड करायचं. एका मिनिटात आन्सर किती येणार? रिलेशन काय? के म्हणायचं नाही, याला म्हणायचं ई. फॉर दॅट वी हॅव टू से ई. p² आहे ना, 20% इन्क्रीज झालं, डायरेक्ट रिलेशन आहे. ओके, 20% म्हणजे 12चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर काय? 144. 144 म्हणजे इन्क्रीज बाय व्हॉट? 44. असं एक्झाम मध्ये फास्ट सॉल्व्ह करायचं. आता काय, वी हॅव फॉर्म्युला काय? एनर्जी इज p² बाय 2m. मग ह्यामध्ये मास मध्ये चेंज झाले का आदित्य? मास मध्ये चेंज झाले काय? नाही. म्हणजे एनर्जी इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? p². जे डेटा दिले ना तेवढंच घ्यायचं, बाकी सगळं कॉन्स्टंट ऍज्युम करायचं. हे अशा टाईपची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. ओके, आता आपल्याला फाइंड करायचं काय? E2 बाय E1. डायरेक्ट रिलेशन आहे ना मिरेश. मग काय येणार? P2 बाय P1. डायरेक्ट आहे ना. डायरेक्ट म्हणजे काय? त्या साईडला न्यूमेरेटर, त्या साईडला न्यूमेरेटर. 2 2 1 1. इनव्हर्स असेल तर 2 बाय 1 1 बाय 2 स्क्वेअर, बरोबर. किती आहे P2? 120. P1 किती आहे? 100p चा स्क्वेअर, राईट. ओके, सो इट इज गेट कॅन्सल दिस वन, बरोबर आहे ना. मग E2 आलं, P ऑल्सो गेट कॅन्सल बाय 100 E1 आहे. ओके, 12चा स्क्वेअर किती? 144 डिवाइड बाय 100. 10चा स्क्वेअर 100 इंटू. बरं ठीक आहे, याला एक आलं, P ला P गेट कॅन्सल. इज इट राईट एव्हरीवन? मग 100 ला 100 गेट कॅन्सल. मग E2 किती आलं? 144. मग 144 ऑप्शन नाहीच आहे ना. का नाही? कारण इन्क्रीज विचारलंय, चेंज कितीला आहे? E2 मायनस E1.
अंडरस्टूड 144E मायनस 100 मी किती हाऊ मच 44 ओके आणि त्या आन्सर वाईज मी समजा 44%. काल प्रॉब्लेम इज इट क्लिअर?